राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. संत गजानन महाराज की जय. संत भास्कर महाराज की जय. संत गौरीशंकर महाराज की जय. संत वासुदेव महाराज की जय. ओम पूर्णमद पूर्णमिद पूर्णस्य पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. चराचरामध्ये वास करणाऱ्या परमेश्वर तत्वास माझं वंदन. ते परमेश्वर तत्व भूवैकुंठामध्ये असणाऱ्या पंढरीनाथाला माझं साष्टांग वंदन. संत ज्ञानेश्वर महाराज, संत नामदेव महाराज, संत निवृत्ती महाराज, संत मुक्ताबाई, संत एकनाथ महाराज, संत तुकाराम महाराज, संत गजानन महाराज, संत भास्कर महाराज, संत गौरीशंकर महाराज, संत वासुदेव महाराज यांना साष्टांग नमन. वैकुंठवासी पंजाबराव भाऊ, वैकुंठवासी माझ्या मातोश्री यांना साष्टांग नमन. आपणा सर्व श्रोतुगणांना माझा साष्टांग प्रणिपात, साष्टांग नमन. आज आपल्या निरूपणाचं चौथं पुष्प. तिसऱ्या पुष्पामध्ये आपण संत तुकाराम महाराजांनी परमेश्वराचं स्वरूप कसं आहे, पहिल्या आणि दुसऱ्या पुष्पामध्ये आपण परमेश्वराचं निर्गुण निराकार स्वरूप कसं आहे ते बघितलं. आणि तिसऱ्या पुष्पामध्ये निर्गुण निराकार स्वरूप जे आहे ते प्रत्यक्ष जो भक्त आहे त्या भक्ताने त्याची आराधना कशी करावी हे आपण बघितलं. आणि हे सर्व करीत असताना महाराज सांगत होते की संत कसे असावेत, साधू कसे असावेत, कीर्तनकार कसे असावेत, प्रवचनकार कसे असावेत. मग महाराजांनी सांगितलं की जे संत जनाचं कल्याण करतात, जनाचं कल्याण करण्याकरता अहोरात्र झटतात आणि अहोरात्र झटत आपल्या पूर्णत्वात जातात, ते खरे संत. आणि जे काही ब्रह्मज्ञान आहे त्या ब्रह्मज्ञानाचा स्वानुभव घेऊन आपल्या आचरणामध्ये आणून आपल्या भक्ताचं कल्याण करणारे ते संत. परंतु महाराज म्हणतात असे संत विरळ आहेत. मुखे सांगे ब्रह्मज्ञान, मनी धन आणि मान. आणि कलीमध्ये असे संत झाले की पोट भरण्याकरता त्यांनी संतत्वाचा वापर केलेला आहे. म्हणून महाराज म्हणतात की आम्हाला खरे संत पाहिजात की ज्यांनी त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जनतेच्या भक्तगणाच्या कल्याणाकरता केलेला आहे. आणि आजच्या पुष्पामध्ये आपण महाराजांना अभिप्रेत असणारा भक्त, महाराजांना अभिप्रेत असणारे संत, ते संत कसे असावेत, ते संत चालते बोलते कल्पतरू असावेत. आणि त्या संतांनी भक्तांचं रक्षण करावं, त्या संतांनी भक्तांच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण कराव्यात. आणि संतत्वाचा प्रवास करत असताना तो प्रवास देवत्वाकडे कसा पोचतो आणि देवताकडे पोचत असताना त्या प्रवासामध्ये आपल्या अवतीभोवती जे सर्व भक्तगण येतात त्या भक्तगणांना ते संत कसे पुलकित करतात, त्यांचं जीवन कसं प्रज्वलित करतात, असेच संताची याचना महाराजांनी केलेली आहे. महाराज
त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मृदू सहबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त, ज्यासी आपंगिता नाही त्यारी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताच्या मूर्ती. आपला भक्त संसारामध्ये रममान झालेला आहे. आपल्या सुखामध्ये सुखाचा आनंद घेतो आहे. आपला भक्त सुखामध्ये असणारा, सुखामध्ये रंगत घेत असणारा, त्याचा उपभोग घेत असताना आणि तोच भक्त दुःखाने दुःखित झालेला आहे, दुःखाने तो गांजलेला आहे, त्याच्यावर आपल्या भक्तावर संकट आलेलं आहे. मग भक्तावर संकट येवो की भक्त हा समाधानामध्ये येवो, भक्त हा सुखामध्ये असो की भक्त हा दुःखामध्ये असो, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या भक्ताला जवळ जो घेतो तोच खरा संत. म्हणून महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. आपल्या संसारामध्ये आपण सर्व संसारी माणसं आहोत. संसाराचा उपभोग घेत असताना संसाराच्या ज्या उपभोगाच्या गोष्टी आहेत त्या आपण मिळवतो, त्याला आपण पुरुषार्थ म्हणतो, त्याला आपण परमार्थ म्हणतो. आणि हे सर्व करत असताना आपण त्याचा उपभोग घेतो आणि त्या उपभोगामधून आपण आनंदी होतो. आणि हे सर्व करत असताना क्षणामध्ये दुःखाचे प्रसंग आपल्या संसारामध्ये येतात. आपली आर्थिक परिस्थिती बरोबर होत नाही, शारीरिक व्याधी निर्माण होतात, एखादं संकट आपल्याकडे येते, दुष्काळ पडतो, रोगराई येते, महापूर येतात. मग अशा सर्व परिस्थितीमध्ये आपला भक्तगण हा सर्व दुःखाने ग्रस्त झालेला असतो. जेव्हा आपला भक्त दुःखाने ग्रस्त झालेला असतो, महाराज इथे म्हणतात, तो आपला भक्त जरी नसला, तो आपला भक्त जरी नसला तरी कोणताही जरी जीव असला, तो आपल्या जातीचा असो, आपल्या धर्माचा असो की नसो, तो आपला मानव असो की पशु असो, पक्षी असो, कोणताही जीव. मगाच महाराजांनी सांगितलं आहे की जे परमतत्व आहे ते परमतत्व प्रत्येक जीवामध्ये वास करते. आणि ते परमतत्व म्हणजे माझंच परमतत्व आहे जे प्रत्येक जीवामध्ये वास करतोय. म्हणून महाराज म्हणतात, कोणताही या भूतलावरचा जीव जो सुखाने रममान झालेला असेल की दुःखाने व्यथित झालेला असेल, अशा कोणत्याही प्रसंगी जो सत्पुरुष त्यांना आपल्या हृदयाशी कवटाळतो, त्यांना आपलं म्हणतो, त्यांच्यावर मायेने हात ठेवतो, त्यांच्याशी प्रेमानं बोलतो, त्यांना जवळ घेतो, त्यांना कुरवाडतो, म्हणजे त्यांना तो अभय देतो, त्यांना तो धीर देतो. असे जे सत्पुरुष आहेत ते सत्पुरुष म्हणजे संत आहेत. ते सत्पुरुष म्हणजे संत आहेत. म्हणजे याआधी महाराजांनी सांगितलेलं आहे, संतत्वाच्या आधी आपल्याला महाराजांना अभिप्रेत सत्पुरुष. मग सत्पुरुष कसे असावे की माझा प्रत्येक साधक हा सुद्धा सत्पुरुष आहे आणि तो सत्पुरुष होऊ शकतो. म्हणजे त्याने चांगलं आचरण करावं, त्याने चांगला आहार घ्यावा, त्याने चांगला विहार घ्यावा, आपले जे काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मोस्तर षडरिपू आहे त्या षडरिपूंचं दमन करावं. कोणी मदतीला आलं तर त्याला मदत करावी, कोणाच्या विषयी दुजाभाव करायचा नाही, स्वतः अहमभाव करायचा नाही आणि सहज साधं सोपं आपलं जीवन जगावं. आणि असे जे जीवन जगणारे असतात ते महाराजांच्या प्रती सत्पुरुष आहेत. आणि महाराज कामना हेच करतात की असे माझे सत्पुरुष सज्जन हो, असे माझे सत्पुरुष सज्जन हो. आणि असे सत्पुरुष जर सर्व प्राणीमात्रावर दया करत असतील, सर्व प्राणीमात्रांना आपलंसं म्हणत असतील, सुखात असल्या किंवा दुःखात असल्या, की असे सत्पुरुष काय आहेत? असे सत्पुरुष साधू आहेत, असे सत्पुरुष संत आहेत. त्यांनाच खऱ्या अर्थानं साधू म्हणावं, त्यांनाच खऱ्या अर्थानं संत म्हणावं. आणि महाराज असं म्हणतात की त्यांना संत म्हणावं नाही, त्यांना आपण देव म्हणावं,
त्यांना आपण देव म्हणावं, जे अशा प्रकारचं वर्तन करतात आणि अशा प्रकारचं संतत्व ज्यांच्या ठिकाणी आहे त्यांच्यामध्येच आपण काय बघावा, त्यांच्यामध्येच आपण परमेश्वर बघावा, त्यांच्यामध्येच आपण देह बघावा. पुढे महाराज म्हणतात, मृदू सहबाह्य नवनीत जैसे सज्जनाचे चित्त. लोणी जसं मऊ असतं, लोणी हे आतून आणि बाहेरून मऊ असतं. लोण्याला आपण थोडा जरी आपण स्पर्श केला की तिथं ते दबल्या जाते, ते मऊ होते. महाराज म्हणतात की त्या माझ्या संताचं चित्त कसं असते, मन कसं असते, मन हे लोण्यासारखं मऊ असते. लोण्यासारखं मऊ असते म्हणजे माझ्या संताचं मन हे सहृदय असते. माझ्या संताचं मन हे सहृदय असते. आणि जसं लोणी थोडं जरी एखादं तापमान वाढलं, थोडा जरी आपण त्या लोण्याला म्हणजे उष्णता दिली की ते लोणी लगेच वितळते, ते लोणी लगेच वितळते. तसंच माझ्या संतांचं हृदय हे लोण्यासारखं आहे. थोडा जरी भक्ताला दुःख ताप झाला, स्वतःला नाही आपल्या भक्ताला जरी थोडं जरी दुःख झालं, त्या दुःखाचा ताप झाला, त्या दुःखाच्या तापाने त्याचं हृदय काय होतं, त्याचं हृदय द्रवतं, त्याच्या हृदयाला पाझर फोडतो. महाराज म्हणतात की ज्याचं हृदय हे मेणासारखं आहे, ज्याचं हृदय दुसऱ्याचं दुःख पाहून लगेच त्याच्या हृदयाला पाझर फुटतो, कळवळा येतो. एखाद्याचं दुःख बघितलेलं आहे, लगेच त्याच्या बाबतीत त्याला संताला कळवळा येतो, पाझर फुटतो. आणि पाझर फुटल्याबरोबर त्याचं दुःख निवारण करण्याकरता संत काय करतात, संत प्रयत्न करतात. दुःख निवारण करण्याकरता त्याला प्रयत्न करतात, त्याला जवळ घेतात आणि त्याला जी मदत लागत असेल ती मदत देण्याचा प्रयत्न करतात. म्हणून महाराज म्हणतात, मृदू सहबाह्य नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदयी. ज्याला कुठेही आश्रय नाही, जे निराधार आहेत, निराश्रित आहेत, अनाथ आहेत, अपंग आहेत, दुराश्रित आहेत, अशा सर्वांना जो जवळ घेतो, अशा सर्वांना जो आपलंसं करतो, अशा सर्वांना जो हृदयाजवळ घेतो, तोच खऱ्या अर्थानं काय आहे, तोच खऱ्या अर्थानं साधू आहे, तोच खऱ्या अर्थानं संत आहे. महाराज पुन्हा इथे म्हणतात की जो निराधार आहे, निराश्रित आहे, नुसतं माणूसच नाही तर पशु पक्षी झाडं वेली जे काही या सृष्टी ब्रह्मांडामध्ये जे निराश्रित आहेत, ज्यांना मदतीची गरज आहे, अशा सर्व जीवांना जो हृदयाशी घेतो तो खऱ्या अर्थानं काय आहे, तो खऱ्या अर्थानं साधू आहे, तो खऱ्या अर्थानं संत आहे. दया करणे जे पुत्राशी तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताची मूर्ती. आपणा सर्वांना माहिती आहे, प्रत्येक माणूस हा प्रेम करतो. माणूस हा प्रेम करतो, आपल्या कुटुंबावर प्रेम करतो आणि सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलाबाळावर करतो, आपल्या पत्नीवर करतो, आपल्या नातेवाईकावर करतो, आपल्या मुलाबाळावर करतो. आपल्या जवळच्या नातेवाईकावर जास्त करतो, दूरच्या नातेवाईकावरही सुद्धा थोडंसं तो प्रेम करतो, तो दया दाखवतो. महाराज इथे म्हणतात, दया करणे जे पुत्राची तेची दासा आणि दासी. ज्याप्रमाणे भक्तगण किंवा ज्याप्रमाणे माणूस आपल्या मुलावर दया करतो, मुलावर प्रेम करतो, त्याच प्रमाणाचं जो प्रेम जर दुसऱ्यावर केलं, दासा आणि दासी म्हणजे वेगळे, म्हणजे जे आपल्या रक्ताचे नाहीत किंवा जे आपल्या गोतावळ्याचे नाही, ज्याचे आपले रक्ताचे संबंध नाहीत, अशा दुसऱ्या व्यक्तीशी, दुसऱ्या लोकांवरही जेवढ्याच आपुलकीनं आणि प्रेमानं, आईने दयेनं व्यवहार करतो, ज्याप्रमाणे तो आपल्या मुलाबाळावर प्रेम करतो, दया करतो, त्याचप्रमाणे तो इतरावर सुद्धा प्रेम करतो, दया करतो. जे उपेक्षित असतील, जे बाहेर टाकलेले असतील, अशा सुद्धा लोकांवर जो प्रेम करतो, अशा संताला आपण संतत्वाच्या वरची जी पायरी आहे, महाराज म्हणतात ते संत नसून त्यांची वाटचाल देवत्वाकडे गेलेली आहे. साक्षात ते भगवंताची मूर्ती आहे, साक्षात ते भगवंताची मूर्ती आहे. म्हणून महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देह तेथेची जाणावा. मृदू सहबाह्य नवनीत तैसे सभ्यनाचे चित्त.
ज्यासी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदयी, दया करणे जे पुत्राची तेची दासा आणि दासी, तुका म्हणे सांगू किती त्याची भगवंताची मूर्ती. असे जे पहिले सदगृहस्थ होते, सदगृहस्थामधून त्यांचा प्रवास हा संतत्वाकडे गेला, संत झाले. मग महाराजांनी सांगितलं की संत कसे. कालच्या याच्यामध्ये सांगितलं की संत, साधू, कीर्तनकार, प्रवचनकार असे नकोत, कसे असो ते सांगितलं. आजच्या याच्यामध्ये महाराज सांगतात संत कसे असावे आणि संत कोणाला म्हणावे. जे दिनदुबळ्याची सेवा करतात त्यांना आपण संत म्हणावं. आणि सहज साधा रोकडा धर्म आपल्या गाडगे बाबांनी सांगितला. जे भुकेले असेल त्यांना अन्न द्या, जे तहानलेले असेल त्यांना पाणी द्या, ज्यांना घरदार नसेल त्यांना निवारा द्या, ज्यांना वस्त्र नसेल त्यांना वस्त्र द्या, ज्यांची शिक्षणाची व्यवस्था नसेल त्यांना शिक्षण द्या, ज्यांच्या मुलाबाळाचे लग्न होत नसतील तर लग्न होण्याकरता मदत करा. आणि जे दुःखी आहे, निराश्रित आहे त्यांना जगण्याचं बळ द्या, त्यांना आधार द्या, त्यांना हिंमत द्या. हा सहज साधा रोकडा धर्म गाडगेबाबांनी सांगितला. जो धर्म रोकडा धर्म संत तुकोबारायांनी सांगितला आणि जो रोकडा धर्म या अभंगामध्ये तुकोबारायांनी विशद केला. आणि असे जे चालते बोलते सत्पुरुष आहेत, असे चालते बोलते सत्पुरुष काय आहेत? संत आहेत. नोहे नोहे ते संत नाही आहेत, ते देवाचे अवतार आहेत, ते देवच आहेत, ते देवाच्या मूर्तीच आहेत. आपण बघतो देव पहावयासी गेलो देवची होऊनी ठालो, देव पहावयासी गेलो देवची होऊनी ठालो. देव पाहायला आमचे आजीबा, आमचे आजोबा, मला देव पाहायचा आहे, मला देव पाहायचा आहे. गावामध्ये त्यांची खूप इच्छा होती, मला पंढरीला जायचं आहे, माझा देव पाहायचा आहे, माझा देव पाहायचा आहे. आणि साहजिकच पंढरीहून आलेल्या वारकऱ्याला विचारायचे, का रे बाबा आमचा पंढरीराय कसा आहे? मग ते म्हणाले की आजोबा पंढरीराय असा आहे, असा आहे. ते मला देव पाहायचा आहे. मग एक दिवस आजी आजोबा देव पाहायला जातात. परंतु जेव्हा ते देव पाहायला सुरुवात करतात की तो पंढरपूरचा जो देव आहे त्यांच्या मनामध्ये त्यांनी पहिलाच इतका ठासून ठेवलेला आहे की नुसतं या प्रवासातच नाही, आतापर्यंत त्यांचा 80-85 वर्षाचा जो प्रवास झालेला असेल त्या प्रवासामध्ये त्यांनी देवत्वाचं चिंतन केलेलं आहे. देवत्वाचं चिंतन केलेलं आहे, पांडुरंगांचं चिंतन केलं आहे. आणि पांडुरंगाला जे अभिप्रेत आहे, जे सत्कर्म अभिजित आहे, जे वागणं अभिप्रेत आहे त्याप्रमाणे ते वागत गेले. आणि नंतर त्यांचा प्रवास सुरू झाला देव पाहायला पायी वारीमध्ये त्यांनी प्रवास सुरू केला. देव पाहायला आणि चालता चालता ते एवढे मग्न झाले की रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल, ज्ञानबा तुकाराम. ते देव पाहत गेले, देव शोधत गेले. पंढरीचा देव कसा असेल, काय असेल. चालता चालता मजल दर मजल करत 8 दिवस 15 दिवस महिनाभर जेव्हा पंढरपूरच्या वेशीवर ते जातात आणि देव पाहायला जातात तर ते स्वतः देव होऊन गेले. ते स्वतः देव होऊन गेले. देव पाहावयासी गेलो देवची होऊनी ठालो. तर असा हा जो संतत्वाचा प्रवास आहे. महाराजांना अशाच प्रकारचं देवत्व प्रत्येक भक्तगणामध्ये पाहिजे आहे. देवत्व नसेल तर संतत्व तरी भक्तगणामध्ये पाहिजे आहे. संतत्व नसेल तर सज्जनत्व पाहिजे, सत्पुरुषत्व पाहिजे. आणि महाराजांना काय अभिप्रेत आहे? ईश्वरनिष्ठांची मांदी आडी. ज्ञानेबाबांना जे अभिप्रेत आहे की माझा जो अवतीभोवती काय पाहिजे? ईश्वरनिष्ठांची मांदी आडी पाहिजे. आणि ईश्वरनिष्ठांची मांदे साडीसाठी चालते बोलते कल्पतरू पण राहतील. आणि त्या चालते बोलते कल्पतरूच्या अवतीभोवती ईश्वरनिष्ठांची मांदी आडी तयार हो आणि सर्वजण गुण्या गोविंदानं राहो. तेच महाराजांना पाहिजे. तेच या रोकड्या शब्दामध्ये या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेलं आहे. संत पाहिजात. संत कसे असावेत? मग जे संत असे आहेत ते त्यांच्याकडे देवत्व आहे, ते देवच आहेत. आणि देव संत आणि पुन्हा महाराज असं अपेक्षित करतात, माझ्या भक्तगणांनो तुम्ही सज्जन पुरुष व्हा, तुम्ही सज्जन भक्तगण व्हा, तुम्ही सत्पुरुष व्हा. तर अशी मोठी
खूप मोठी कामना महाराजांनी या अभंगामध्ये केली आणि संत पुरुष कसे असावेत हे अभंगामधून विशद केलं. हे सर्व करत असताना चांगलं जीवन जगण्याचा मार्ग व्यवहारामध्ये संसारिक पुरुषाला आपलं जीवन जगायचं आहे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक साधना करायची आहे हा वेगळा भाग. आपल्या कुटुंबामध्ये गृहस्थी करून आपला व्यावहारिक प्रपंच करायचा आहे. पण तो प्रपंच कसा करावा, प्रपंचामध्ये समाज जीवनामध्ये राहत असताना आपली जीवनपद्धती कशी असावी, आपण कशाचं आचरण करावं, आपण काय करावं आणि आपण काय करू नये, असे सहज साधे सोपे बोधक सुविचार बोधक मार्गदर्शन महाराजांनी केलेलं आहे. महाराज नेहमी सांगायचे, आपण सर्व निसर्गाचे घटक आहोत. आपल्या निसर्गामध्ये जसं आपण आहो, माणसं आहेत, सर्व प्रकारचे माणसं आहेत, चांगले आहेत, दुष्ट आहेत, सज्जन आहेत, निर आहेत. तसेच या समाजामध्ये पशु आहेत, पक्षी आहेत, झाडं आहेत, वेली आहे, डोंगर आहे, दऱ्या आहेत, सर्व अशा सूर्य आहे, चंद्र आहे, तारांगण आहे आणि ह्या सर्व मिळून आपली सृष्टी वसलेली आहे. हे सर्व ब्रह्मांड आहे आणि हे सर्व ब्रह्मांडामधले आपले सगळे सोयरे आहेत. म्हणजे तुम्ही, तुमची बायको, तुमचा मुलगा, तुमचे नातेवाईक हेच तुमचे सगळे सोयरे नाही आहेत. सर्व माणसं तुमचे सगळे सोयरे आहेत आणि सर्व असे हे जीव आहेत, ते जीवसुद्धा तुमचे सगळे सोयरे आहेत. महाराज म्हणतात, तुम्ही त्या जीवाकडे, त्यांच्या हालचालीकडे थोडंसं शांततेनं बघा. ते कसं जीवन जगतात, वृक्ष कसे वाढतात, वेली कशा वाढतात, त्यामधले जे कृमी कीटक आहेत ते कसं जीवन जगतात. आणि महाराज नेहमी सांगत, माझ्या साधकांनो, माझ्या भक्तांनो, तुम्ही नेहमी मुंगीचं उदाहरण समोर ठेवा. मुंगीचं उदाहरण समोर ठेवा. महाराजांना माहिती आहे माझ्या भक्ताला, आणि त्यांना पण वाटते माझ्या भक्तांनी दररोज साखर खावी, माझ्या भक्तांनी दररोज साखर खावी. पहा किती मोठं मन आहे महाराजांचं, की माझ्या भक्ताच्या वाट्याला दररोज सुख यावं, माझ्या भक्तांनी दररोज साखर खावी. मग तुम्हाला साखर खायची आहे तर माझ्या भक्ताला म्हणतात, तुम्हाला साखर खायची, तुम्हाला आनंदित राहायचं, तुम्हाला गोड खायचं, तुम्हाला मुंगी बनून साखर खावी लागेल. मुंगी बनून साखर खावी लागेल. मुंगी बनून साखर खावी लागेल म्हणजे मुंगी कशी जीवन जगते ते तुम्ही बघा. ती सतत कार्यमग्न असते, ती सतत कार्यमग्न असते आणि ती सतत 24 तास अहोरात्र कार्यमग्न असते. आपण बघतो की बा एखाद्या दिवशी मुंग्यांचा तो प्रवाह आपण इथे पाहतो, सकाळी उठून पाहतो तो तिथे असतो. अहोरात्र ती कार्यमग्न असते. आणि कशी कार्यमग्न असते, तिनं आपलं एक ध्येय निश्चित केलेलं असते. तिनं आपलं एक ध्येय निश्चित केलं असते. मुंग्यांची जे पहिली मुंगी आहे ना, त्यांनी ठरवलं असते इथं आपल्याला जायचं, ते बरोबर तिथे जातात. त्यांनी बरोबर ध्येय निश्चित केलं असते. आणि ध्येय निश्चित एकदा केल्यानंतर ते ध्येय प्राप्त करण्याकरता ते अहोरात्र काय करतात, प्रयत्न करतात, अहोरात्र कष्ट करतात, अहोरात्र कष्ट करतात. मग हे करत असताना त्यांच्या मार्गामध्ये खूप व्यत्यय येतील, त्यांच्या मार्गामध्ये खूप अडथळे येतात, परंतु त्या अडथळ्याला ते घाबरत नाही, तिथे ते विन्मुख होत नाहीत. एखादा अडथळा आला तर तिथून वेगळी वाट काढतात, अजून जास्त अडथळा तर थांबून जातात आहे ना. आणि मध्ये एखादा पाण्याचा प्रवाह आला तर ते तो थांबून दुसरीकडूनही रस्ता काढतात. परंतु त्यांचं जे इप्सित आहे, जे ध्येय त्यांनी ठेवलं आहे तिथपर्यंत जातात. पहा महाराजांनी किती बारकाईनं याचं निरीक्षण केलेलं आहे आणि आपल्या साधकाला सांगतात त्याप्रमाणे तुम्ही निरीक्षण करा. आणि म्हणतात ठीक आहे, तुम्ही निरीक्षण केलं नाही तर मी निरीक्षण केलेलं आहे, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही या मुंगीप्रमाणे वागा. म्हणजे तुम्ही तुमच्या संसारी जीवनामध्ये चांगल्या प्रकारे चांगली वाटचाल करू शकाल, चांगलं तुम्ही जीवन जगू शकाल. म्हणजे
मुंगीप्रमाणे कार्यमग्न राहावं, मुंगीप्रमाणे लहान व्हावं आणि मुंगीप्रमाणे नम्र व्हावं आणि नम्र होऊन आपला जो कार्यभाग आहे तो आपला कार्यभाग साध्य करावा. म्हणून महाराज अभंगामध्ये म्हणतात, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार, ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाणं व्हावे लहानाहुनी लहान. बघा किती छोटा अभंग आहे पण किती समर्पक आहे. लहानपण देगा देवा मुंगी सागरेचा रवा. मुंगी ही लहान असते पण तिला साखर खावायची मिळते, म्हणजे साखर खावायची म्हणजे गोड ती खाते. आताच मी सांगितल्याप्रमाणे ती तशा प्रकारचं आचरण करते, नम्र होऊन राहते आणि कुठेही कोणाच्या पोटात घुसून कुठूनही बरोबर रस्ता काढून जाते, म्हणजे तिला गोड खायला मिळते. लहानपण देगा देवा. महाराज म्हणतात तुम्ही लहान व्हा. लहान व्हा म्हणजे उंचीन लहान नाही, तुम्ही नम्र व्हा, तुम्ही सालस व्हा, तुम्ही सोशिक व्हा आणि विनम्र होऊन तुम्ही काय करा, तुमचा कार्यभाग साध्य करा. साखर खा म्हणजे तुमचा जो कार्यभाग आहे, गोड भाग आहे तो तुम्ही घ्या. ऐरावत रत्न थोर शी अंकुशाचा मार. 14 रत्नामध्ये मोठा असणारा रत्न ऐरावत हत्ती सर्व रत्नामध्ये सर्व पशूमध्ये मोठा आहे, उंचीला मोठा आहे, बलदंड आहे, शक्तिवान आहे ना. मुंगी छोटीशी आहे. एवढा मोठा शक्तिवान 14 रत्नामध्ये मोठा असणारा हत्ती, परंतु त्या हत्तीला सुद्धा अंकुशाच्या जोडावर त्याला वठणीला आणावं लागतं. त्या हत्तीला सांगावं लागतं इकडे जा, मग तो माहूत असतो ना, तो अंकुशाने त्याला हे करतो. आपण बघतो, तुम्ही हत्तीवर माहूत पाहिलेला असेल, तो त्याला इकडून अंकुश करतो, तिकडून अंकुश करतो, तिकडून अंकुश करतो, म्हणजे त्याला तो रस्ता दाखवतो, तू हे कर ते कर. थांबायचं असेल त्याला आणि जास्त थांबायचं असेल त्याला जोरानं हे करतो. म्हणजे एवढा मोठा 14 रत्नामध्ये मोठा असणारा जो ऐरावत आहे त्याला सुद्धा अंकुशाचा मार आहे. महाराजांना असं सांगायचं आहे की तुम्ही लहान व्हा म्हणजे नम्र व्हा, सोशिक व्हा आणि तुम्ही नम्र सोशिक असले तर तुमची जे बुद्धी आहे ते बुद्धी आत्मतेजानं प्रज्वलित होऊन तुमचाच मार्ग तुम्हाला सांगते आणि तुमचा जो कार्यभाग आहे तो कार्यभाग तुम्ही साध्य करू शकता. ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाणं व्हावे लहानाहुनी लहान. आपण बघतो आहे मोठेपणाचा प्रवास काही सुखकर नसतो. खूप हाल अपेष्टा करून मोठं व्हावं लागतं. कोणत्याही प्रकारचं मोठं म्हणा, सांपत्तिक स्थितीनं मोठं म्हणा, आध्यात्मिक स्थितीनं मोठं म्हणा, व्यावहारिक स्थितीनं मोठं म्हणा, सामाजिक स्थितीनं मोठं म्हणा किंवा राजकीय स्थितीनं मोठं म्हणा. म्हणजे आपल्याला काय करावं लागतं, कष्ट करावं लागतात, कष्ट करावं लागतात, प्रयत्न करावं लागतात. मग ते कष्ट प्रयत्न करत असताना प्रत्येकच वेळीस आपल्याला यश येईल, प्रत्येकच वेळी आपण त्याच्यामध्ये फलद्रूप होऊ असं नाही, परंतु आपण प्रयत्न करत राहायचे आणि प्रयत्न करत असताना त्याच्यामध्ये खूप व्यत्यय येतील, खूप अडथळे येतील, सोबत खूप शत्रूसुद्धा निर्माण होतील, परंतु त्याच्यावर सुद्धा मात करायचा संयम आणि नम्रता आपल्याजवळ असावी. म्हणून महाराज म्हणतात ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण. जो मोठा आहे त्याला यातना भरपूर भोगाव्या लागतात आणि यातना भरपूर भोगल्या म्हणूनच तो मोठा होतो. ज्याचे अंगी मोठेपण तया यातना कठीण, तुका म्हणे जाणं व्हावे लहानाहुनी लहान. आणि पुन्हा महाराज म्हणतात की आपण लहानाहुनी लहान व्हावं म्हणजे आपण नम्र व्हावं, आपण विनम्र व्हावं, आपण सोशिक व्हावं. जर आपल्याला आपल्या संसारामध्ये चांगला कार्यभाग साध्य करून घ्यायचा असेल तर आपण विनम्र व्हा, सोशिक व्हा, सज्जन व्हा. विनम्र व्हा, सोशिक व्हा, सज्जन व्हा. जेव्हा तुम्ही विनम्र, सज्जन, सोशिक आणि जेव्हा विनम्र, सज्जन, सोशिक होतो तेव्हा तो मायाळू होतो, तेव्हा तो दयाळू होतो. आणि साहजिकच जेव्हा तो माणसाच्या समूहामध्ये असा साधक राहतो तेव्हा साहजिकच सर्वजण त्याला चांगलं समजतात. त्याने कुठे मदतीची भावना केली की त्याला मदत करतात. त्याने कुठे एखादं काम करण्याची इच्छा प्रकट केली तर त्याच्या कामाला 4 लोक धावून येतात. म्हणून महाराज म्हणतात की आपलं वर्तन हे मुंगीसारखं असावं.
पुन्हा सोबतच पुन्हा महाराज अजून एक अभंग देतात. तो अभंग आपल्या भक्तगणांचा साधका करताच आहे की आपण विनम्र व्हावं, आपण लहान व्हावं आणि आपण जीवन जगताना लहानपण जरी घेतलं तरी आपल्याला कुठं कमीपणा येणार नाही आणि कमीपणा आणू नाही. आणि त्याकरता खूप मोठं उदाहरण देतात महाराज की जेव्हा महापूर येतो तेव्हा मोठे मोठे वृक्ष या महापुरामध्ये निघून जातात, परंतु तेथे गवत लव्हाळी असते ती तशीच राहते. जेव्हा समुद्राच्या मोठ्या मोठ्या लाटा असतात आणि पोहणारा जेव्हा समुद्रामध्ये पोहत असतो, समजा आता पोहणाऱ्याने म्हटलं की नाही मी असा वर चालून असं पोहतो, तो समुद्राच्या लाटा पार करू शकेल का? नदीच्या त्या प्रवाहामध्ये त्यांना म्हटलं की नाही मी तर पट्टीचा पोहणारा आहे, नदीचा प्रवाह जरी असा येत असेल तर मी सरळ त्या प्रवाहाच्या विरुद्ध जाईल आणि तिथपर्यंत पोचून जाईल. तो पोचू शकेल का? नाही. जेव्हा तो पोहताना सरळ पोचेल आणि नम्र होईल म्हणजे त्याची जी मान आहे तो त्या प्रवाहाच्या दिशेनं खालेल, नम्र होईल, तेव्हाच तो प्रवाह जो आहे तो पार करू शकेल. येता सिंधूच्या लहरी होता जाती वरुणी, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जाती वरुणी. म्हणजे जोपर्यंत पोहणारा नम्र होत नाही तोपर्यंत तो पुढे मार्गक्रमण करू शकत नाही. ज्या क्षणी तो नम्र होईल त्या ज्या सिंधूच्या लहरी आहेत, पाण्याच्या लहरी आहेत, त्यावरून निघून जातील. म्हणून महाराज म्हणतात नीचपण बर्वे देवा न चले कुणाचाही हेवा. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती, येता सिंधूच्या लहरी नम्र होता जाती वरी. तुका म्हणे कळ पाय धरल्या न चले बळ. महाराज म्हणतात आपण नीचपणा बर्वे देवा म्हणजे थोडंसं आपण नम्र, म्हणजे कमीपणा नाही म्हणत, नीचपण म्हणजे कमीपण नाही, शब्दशः नाही, की आपण थोडंसं नम्र व्हावं, विनम्र व्हावं. आणि जेव्हा आपण नम्र होतो, विनम्र होतो, तेव्हा कोणीही आपला गर्व करत नाही, कोणीही आपला हेवा करत नाही, कोणीही आपला मत्सर करत नाही. साधं उदाहरण आहे. एखादा गावामधला चांगला सांस्कृतिक मनुष्य असेल आहे ना, परंतु तो जर सत्प्रवृत्तीने वागत असेल, सज्जनतेनं वागत असेल, कोणाशी चांगलं बोलत असेल, कोणाला मदत करत असेल, तर त्याच्या संपत्तीचा, त्याच्या वाड्याचा कोणी हेवा करणार नाही किंवा त्याला कोणी दृष्ट लावणार नाही. नाही, चांगला माणूस आहे, त्यांनी चांगली मेहनतीने केलेला आहे, त्याला आशीर्वाद देईल. ती जर व्यक्ती चांगला मोठ्या गाड्यावाली आहे, हेवाली आहे, दुष्टपणे तुसडेपणाने कोणाशी वागत असेल, कोणाला मदत करत नसेल, त्याला त्याच्या संपत्तीचा गर्व असेल, ताठरपणा राहत असेल, आपण सकाळी जाताना रामराम म्हणतो. आता रामराम म्हटल्यानंतर ते काही असे गृहस्थ असतात की त्यांना त्याचा अहम असतो, ते रामरामही नाहीत करत आहे ना. जात असताना समोरचा माणूस पहिले रामराम करतो का ते पाहतात आणि नंतर मग रामरामले रामराम करतात आहे ना. म्हणजे काय आहे, त्याला त्याचा अहमपणा आहे, म्हणजे त्याला त्याचा ताठरपणा आहे. महाराज म्हणतात की तुम्ही नम्र व्हा, तुम्ही विनम्र व्हा. नीचपणा बर्वे देवा न चले कोणाचाही हेवा, कोणी तुमचा हेवा करणार नाही. तुमची संपत्तिकेचा हेवा करणार नाही, तुमच्या बौद्धिकेचा हेवा करणार नाही, तुमच्या शैक्षणिकेचा हेवा करणार नाही, तुमची जे सामाजिक आणि राजकीय प्रतिष्ठा असेल त्याचासुद्धा कोणी हेवा करणार नाही. महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळे राहती. आपण बघतो आहे की महापुरामध्ये मोठे मोठे झाडं वाहून जातात, परंतु लव्हाळं तिथं राहतात. महाराजांना इथे सांगायचं आहे की जे अभिमानी माणसं आहेत, ताठर माणसं आहेत, ते ताठर माणसं महापुरासारखे झाडासारखे उखडून फेकल्या जातात, परंतु जे नम्र माणसं आहेत, विनम्र माणसं आहेत, सज्जन माणसं आहेत, ते लव्हाळासारखे तिथेच राहतात. बघा किती जीवन जगण्याचं साधं सोपं तत्त्वज्ञान महाराजांनी दिलेलं आहे. येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी. नदीच्या पाण्याच्या लहरी येत आहेत, समुद्राच्या पाण्याच्या लहरी येत आहेत, मोठ्या मोठ्या लाटा येत आहेत. बघा सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये पोहणारा पोहून राहिलेला आहे. पोहणारा पोहून जर नम्र झाला नाही तर तिथे त्यांनी अशी मान केली नाही तर तो पोहून जाणार नाही. म्हणून जेव्हा तो नम्र होईल, तो मान त्या प्रवाहाच्या दिशेने करेल, त्या लहरी त्याच्यावरून निघून जाईल आणि तो काय होईल, तो पुढे चालला जाईल. त्याला या तीरावरून त्या तीराला जायचं आहे. त्याचं साध्य काय आहे, या तीरावरून त्या तीरावर जाणे हे त्याचं साध्य आहे.
मग हे साध्य करण्याकरता त्या लहरीमधून तो नम्र होऊन जेव्हा जाईल, त्या लहरी त्याच्यावरून जाईल, तो त्याचं जे साध्य आहे तो ते साध्य करेल. येता सिंधूच्या लहरी नम्र होता जातीवरी, म्हणजे त्याप्रमाणे तुम्ही माझ्या भक्तगणांनो आचरण ठेवा. सिंधूच्या लहरी म्हणजे इथे महाराजांना हे सांगायचं आहे की तुमच्यावर सांसारिक याच्यामध्ये एखादी विपत्ती आली, सांसारिक विपत्ती असेल, सामाजिक विपत्ती असेल, काही असेल, तर त्या विपत्तीचा तुम्ही सत्सग विवेकबुद्धीनं विचार करा. एकदम आले, एखाद्याचं आलं, एखाद्याचा शेजारी किंवा गावात एखादं भांडला आणि फटकन काही विचार न केला आणि काही नाही, तो सांगते, हरी सांगते, अरे भाऊ तुम्हाला इथं येणं असं असं म्हटलं आहे ना. ते भाऊ त्याचा विचार नाही करत किंवा खरंच याने आपलं असं असं मला असं असं म्हटलं, एकदम पुढे आहे ना. मग महाराज इथे सहज साधा सोपा विचार सांगतात की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं शांततेनं विचार करा. मी साधं सोपं उदाहरण दिलं बरं आहे, अजून दुसरे बरेच उदाहरणं आहेत. तुम्ही प्रत्येक गोष्टीचं शांततेनं विचार करा. आणि कोणतंही वादळ असो, एखादं आर्थिक जरी वादळ असलं की सडन आपल्याला यावर्षी कोणतंच पीक झालेलं नाही आहे, मोठी आपत्ती आलेलं आहे, भरपूर खर्च झालेला आहे, घरी आजार आलेले आहे, जेवढा काही पैसा आपण जमवलेला आहे तो निघून गेलेला आहे, हतबल होऊ नका. सिंधूच्या लहरी म्हणजे ह्या अशा प्रकारच्या लहरी माणसाला सांगितल्या आहेत, तर त्यांनी रूपक केलेलं आहे महाराजांनी. तुम्ही अशा प्रकारचं करू नका, व्यथित होऊ नका, चित्त शांत ठेवा, संयम ठेवा, रामकृष्ण हरी करा, परमेश्वराचं करा आणि शांततेनं त्याच्यावर विचार करा. आणि शांततेनं विचार करून तुम्ही त्याच्यामधून वाटचाल करू शकता. आणि एखाद्या ठिकाणी हे करत असताना तुम्हाला नम्र व्हायचं जरी वेळ आली, थोडंसं नतमस्तक व्हायचं जरी वेळ आली, तरी नतमस्तक व्हा, आपला कार्यभाग साध्य करून घ्या. तुका म्हणे कळ, पाय धरल्या न चले बळ. महाराज इथे म्हणतात, अरे हा एवढा चांगला गुण आहे जो तुम्हाला सांगतो, तुम्ही फक्त नम्र व्हा, रामराम म्हणा, लोकांच्या पाया पडा. मोठा बलदंड माणूस जरी असला ना आणि मोठा अहमवाला माणूस जरी असला, त्याच्या तुम्ही पाया जरी पडले ना की तो त्याचा अहमपणा विसरून जाईल, आहे ना, अहमपणा विसरून जाईल. आणि तो म्हणेल, अरे भाऊ काय पाहिजे तुम्हाला, काय आहे, की जो कोणाशी बोलत नाही, जो कोणाला मदत करत नाही, जो कोणाला हे करत नाही, अशा बलदंड अभिमानी माणसाच्या जरी तुम्ही गेल्याबरोबर पाया पडले की तो सहज म्हण, अरे रे राम राम, काय काय पाहिजे तुम्हाला, काय काय, या बसा बसा बसा, लगेच तो तुमचे हे पूर्ण करेल. सहज साधा सोपं तंत्र महाराजांनी इथे सांगितलेलं आहे. मग महाराजांना या दोन्हीही अभंगामध्ये काय सांगायचं आहे, माणसाची सांसारिक जीवनामध्ये कसं जगावं त्याचं तंत्र सांगितलेलं आहे, त्याचं मंत्र सांगितलं आहे. आणि पुन्हा महाराज एकदा एका पुढच्या अभंगामध्ये म्हणतात, तो इथे घेतला नाही मी, घेणार नाही आता, वेळ नाही, परंतु ते असं सांगतात, पुन्हा महाराजांना अशा कामचलव माणसं, कामचलव साधक अभिप्रेत नाहीत. समजा आता एखाद्याचं आपल्याला काम करून घ्यायचं आहे ना, फक्त काम करून घ्यापुरतं त्याच्याकडे जायचं आणि त्याच्याशी नम्र व्हायचं, त्याचं लोटांगण घ्यायचं, बम पाय पकडायचे आणि सोडायचेच नाही तसं, आणि झालं काम, झालं त्याचं हे झालं की मग त्याला विसरून जायचं. मग त्याच्या घरासमोरूनही गेलं की त्याला रामराम करायचं नाही, आहे ना, असं नाही. आता साधी गोष्ट, आता सांसारिक याचंच एक उदाहरण देतो मी. आपल्या मुलगी किंवा मुलगा आपल्या लग्नाला आलेला आहे ना. आता ज्याची मुलगी किंवा मुलगा लग्नाला येईपर्यंत तो सोयऱ्याधाऱ्याच्या लग्नातही जात नाही, सोयऱ्या झालेला तो रामरामही करत नाही, त्याला घरी बोलवत नाही. जशी त्याची मुलगी मुलगा लग्नाला आला की त्याला सोयरे आठवतात, आहे ना, अरे यावं तुम्ही आलेच नाही म्हणते, हे नाही, त्याला रामराम करण, त्याला पाहुणचार करण, हे करण ते करण, तोपर्यंत त्याला आठवत नाही. कारण त्याची चांगल्या मोठ्या गलीगंज नोकरीवर आहे, घरी गाडी लागली आहे, बंगला लागलेला आहे, मोठा जमीनदार आहे, काही गरज नाही त्याला सोयऱ्या धाऱ्याची गावातल्या लोकांची. आता त्याला गरज पडते, आता त्याला लोक आठवतात हे, मग त्यावेळेस तो रामराम करते, नम्र होते, सोयऱ्याच्या घरी जाते, त्याच्या घरी त्याला पलंगावर नाही बसलं तर खाली बसते चटईवर, म्हणजे किती नम्र झाला. आणि जसं त्याच्या पोरीचं लग्न झालं, पोराचं लग्न झालं की मग तो करते रामराम. मग येणाराली रामराम करत नाही, घराचे दरवाजे उघडत नाही, म्हणजे मग काय आला त्याला ताठरपणा, त्याला काय आला अभिमान, त्याच्या संपत्तीचा याचा त्याचा सर्व अभिमान आला. महाराज म्हणतात जळो असे लोक, आणि महाराज तर पुढे म्हणतात नरकात जावं असे लोक, नरकात जावं असे लोक, जळे असे लोक. म्हणजे महाराजांनी हा जो मंत्र दिलेला आहे नुसतं
आता तुम्ही म्हणसान की बा तुकाराम महाराजांचं असं सांगितलं, काम करून घ्यायचं असेल तर पाया पडत जा, काम करून घेत जा. नाही, तसं पाया पडणं नाही. नेहमीसाठी तुमचं आचरण असं ठेवा आणि आपला कार्यभाग साध्य करा. कालच आपण बघितलं आहे, आपला धर्म वैष्णव धर्म आहे. आपण सर्वजण विष्णूचे भक्त आहोत आणि आपलं जगत कसं आहे, विष्णुमय जगत आहे ना. आपलं जगत हे विष्णुमय जगत आहे आणि आपण प्रत्येक ठिकाणी विष्णू बघतो, प्रत्येक जीवामध्ये आपण देव बघतो. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही विष्णूचे भक्त आहोत, आम्ही वैष्णवधर्मी आहोत आणि साहजिकच आम्ही वैष्णवधर्मी आणि विष्णूचे भक्त असल्यामुळं आम्ही कसे आहोत, आम्ही सत्प्रवृत्तीचे लोक आहोत, आम्ही मृदू अंतःकरणाचे आहोत आणि आम्ही इतके मृदू अंतःकरणाचे आहोत की मेणापेक्षाही आम्ही मृदू आहोत, मेणापेक्षाही आम्ही मृदू आहोत. आणि मेणापेक्षाही मृदू म्हणजे आमचं आचरण इतकं सात्विक आहे, इतकं सज्जनतेचं आहे की जो कोणी आमच्या जवळ येईल त्याच्याशी आम्ही त्याप्रमाणे वागू, त्याच्याशी आणि आम्ही नम्रतेने वागू, सज्जनतेने वागू, सत्सग विवेक बुद्धीने वागू. पण महाराज इथे असं म्हणतात की आम्ही खूप चांगले आहो, आम्ही वैष्णव धर्मी आहो, परंतु वैष्णव धर्मियाचा धर्म कसा आहे ते एका छान अशा अभंगामध्ये सांगतात. तो आपण आता इथे अभंग घेऊ. मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण व्रजास भेदू ऐसे, मेलो जीत असे निजोनी या जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ, भले तेरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाचे काठी देऊ माथा, माय बापाहुनी बहुमायावंत, करू घातपात शत्रुहुनी, अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती, तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, जया पुरे कोड त्याचे परी. पहा किती छान अभंग आहे हा. आणि महाराजांच्या या अभंगाने त्या काळामध्ये एवढी क्रांती केली. महाराज आपल्या कीर्तनामध्ये भजनामध्ये हा अभंग घ्यायचे आणि गावोगावी त्यांचे साधक हा अभंग गुणगुणायचे आणि या अभंगामधून एवढी क्रांती झाली की ती क्रांती आपण या अभंगानंतर शेवटी बघू. महू मेनाहून आम्ही विष्णुदास, आम्ही मेनाप्रमाणे मऊ आहोत, सज्जन आहोत, सात्विक आहोत, दयाळू आहोत, कृपावंत आहेत आणि जो कोणी आमच्याशी याप्रमाणे वागल आम्ही त्यांच्याशी त्याप्रमाणे वागू, त्यांना आम्ही जवळ घेऊ, त्यांना आम्ही जवळ घेऊ आणि त्यांना हवी ती मदत करू. परंतु जो आमच्याशी दुष्टपणाने वागेल, कठोरपणाने वागेल, ताठरपणाने लागेल, कठीण व्रजाशी भेदू ऐसे, इंद्राच्या व्रजाला सुद्धा आम्ही भेदून काढू. इंद्राचा व्रज किती कठीण आहे ना, इंद्राच्या व्रजाला सुद्धा आम्ही भेदून काढू एवढं सामर्थ्य आमच्यामध्ये आहे. महाराज इथे सांगतात आम्ही वैष्णव आहोत, आम्ही मृदू आहोत, म्हणजे आम्ही कमजोर नाही. जनरली आपण वैष्णव मार्गीला जो म्हणतो, वैष्णव महाराज इथे सांगतात अरे तुम्ही आपण वैष्णव मार्गी आहोत, वैष्णवांचे अनुयायी आहेत म्हणून आपण सज्जन आहोत, सात्विक आहोत, म्हणजे आपण कमजोर नाही, आपण सोशिक आहोत, आपण दुसऱ्यावर अन्याय करणारे नाही. म्हणून जो कोणी चांगला आपल्याशी वागतो त्याच्याशी चांगलेपणाने वागा आणि जो कोणी आपल्याशी दुष्टपणाने वागेल, ताठरपणाने वागेल, शत्रूसारखा वागेल त्याचा तेवढ्याच यानं प्रतिकार करा. इंद्र किती मोठा देव, इंद्राचं शस्त्र व्रज किती मोठं, त्यालासुद्धा भेदण्याची ताकद ठेवा आणि त्यालासुद्धा भेदण्याची ताकद तुमच्या वैष्णवामध्ये आहे. मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास, कठीण व्रजास भेदू ऐसे, कारण आम्ही काय आहो, विष्णूचे दास आहो आणि आमच्या विष्णूने आम्हाला सांगितलेलं आहे चांगल्याशी चांगलं वागा, दुष्टांशी दुष्टपणाने वागा, त्याच्याशी त्या पद्धतीनं तिथे प्रहार करा. मेलो जित असो निजोनी या जागे, जो जो जे जे म्हणे मागे ते ते देऊ. महाराज इथे म्हणतात आम्ही जरी देहाने जरी झोपलो असलो
तरी आत्म्याने आम्ही जागे आहोत. आम्ही देहाने जरी मेलेलो असलो तरी आत्मबुद्धीने आम्ही जागे आहोत. महाराज इथे एक आध्यात्मिक हे देतात की आपले हे जे विष्णुदास आहेत, हे विष्णुदास देहरूपाने जरी आपल्याला साधे सिंपल सोशिक वाटत असले तरी ते आत्मरूपाने प्रबळ आहेत. त्यांचं आत्मबल खूप मोठं आहे. जसा झोपलेला माणूस आपण म्हणतो की वा हा माणूस झोपला, याचा हा देह झोपलेला आहे. जरी झोपलेला असला, त्याचा देह जरी झोपलेला असला की तरी त्या देहामधला जीव आहे तो जागृत आहे. आणि तो जीव कसा आहे? तो जीव आत्मबुद्धीनं आणि आत्मतेजानं त्याच्या देहामध्ये वावरतो आहे. आत्मबुद्धीनं आणि आत्मतेजानं त्याच्या देहामध्ये वावरतो आहे. म्हणून महाराज म्हणतात, आम्ही विष्णूचे दास, आम्ही वैष्णव धर्मी तुम्हाला जरी सोशिक वाटत असलो, तुम्हाला जरी सालस वाटत असलो, तरी आमचं जे आत्मिक बल आहे, आत्मबल आहे, हे आत्मबल कसं आहे? प्रबळ आहे. आणि इतकं प्रबळ आहे की आम्हाला जे मागल ते आम्ही देऊ. जो मागे ते देऊ. जो कोणी जे मागेल ते देण्यास आम्ही तयार आहोत. एवढे आम्ही उपकार करते आहोत. कारण आम्ही विष्णूचे दास आहोत, आम्ही वैष्णव धर्मी आहोत. आणि आमचा जो राजा आहे परमेश्वर, हा काय हो? हा उदारांचा राजा आहे. दुसऱ्या दिवशीच्या पुष्पामध्ये सांगितलं ना, आमचा परमेश्वर कसा आहे? हा उदारांचा राजा आहे. उदार अंतःकरणाचा आहे. जो कोणी येईल त्याला तो देत राहतो. त्याला तो सुख देतो, संपत्ती देतो, त्यांच्याकडलं तेज देतो, ऐश्वर देतो. कारण तो उदाराचा राव आहे. नव्हे तो उदारांची मूर्तीच आहे. उदारांची राशी म्हणतो ना आपण, उदारांचा रावण, उदारांची राशी, ते उदारांची मूर्तीच आहे. आम्ही अशा आमच्या परमेश्वराचे, विष्णूचे आम्ही दास आहो, विष्णूचे आम्ही भक्त आहो. म्हणून तुम्ही जे मागाल ते देऊ. भले तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाच्या काठी देऊ माथा. म्हणजे अंगवस्त्र जे आहे, जे रक्षण करण्याकरता आहे, हे जरी तुम्ही मागितलं, तुम्ही जे मागितलं ते आम्ही देऊ. तुम्ही म्हटलं की बा तुमचं वस्त्र द्या, लंगोटी द्या, ते असं म्हटलं तर आम्ही मागं पुढे पाहणार नाही. बघा किती मोठा निस्वार्थ भाव महाराजांनी सांगितला आहे वैष्णव धर्मीयांचा. ते जरी तुम्ही मागितलं, ते कसं आहे? अत्यंत आवश्यक वस्त्र आहे आपलं, आहे ना. पण ते जरी एखाद्यानं मागितलं तरी आम्ही ते काढून देऊ. इतके आम्ही निस्वार्थी आहो, इतके आम्ही मदत करणारे आहो. महाराजांनी सांगितलं की मदत कोणत्या प्रकारची असावी, अशा प्रकारची मदत आम्ही करू. पण कोणाला करू? जे सात्विक आहे, जे आमच्याशी चांगले प्रमाणे वागतात, अशाच लोकांना आम्ही मदत करू. जे दुष्ट असतील, जे आमची फसवणूक करत असतील, जे आमच्यावर अन्याय करत असतील, जे आमच्यावर अत्याचार करत असतील, त्यांना मुळीच देऊ नाही. उलट त्यांना आमची काठी दाखवू. आणि ते जर आले तर त्यांच्या काठीनं त्यांच्या डोक्यावर मार करू. नाठाळाचे काठी देऊ माता. बघा किती प्रकारे केला. नाठाळाच्या काठी देऊ माता. म्हणजे वैष्णव हा एवढा प्रबळ आहे, तुम्ही मागितलं तर त्याला तो लंगोटी सोडून देईल. आणि तुम्ही जर त्याच्याशी दुष्टपणाने वागले आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार केला तर काठीनं तुमचं डोकंसुद्धा तो फोडू शकतो. आणि फोडा असं महाराज म्हणायचे. आणि महाराज म्हणतात, माय बापाहुनी बहुमायावंत, करू घातपात शत्रूहुनी. मगाच मी सांगितलेलं आहे, आई वडील हे कृपाळू असतात, दयावंत असतात. आणि आई वडिलांची माया आपण फक्त मुलापर्यंत खूप मायाळू असते. मायबापाहुनी बहुमायावंत म्हणजे आई वडील आपल्या मुलावर जेवढं प्रेम करतात तेवढं प्रेम आम्ही तुमच्यावर करू. परंतु तुम्ही आमच्याशी जर दुष्टपणाने वागले तर जेवढा घातपात शत्रू करणार नाहीत तेवढा घातपात आम्ही करू. जेवढा घातपात शत्रू करणार नाहीत तेवढा घातपात आम्ही करू. बघा, एक सामाजिक दर्शन आणि व्यक्तिदर्शन महाराजांनी यामधून सांगितलेलं आहे की आम्ही सर्व चांगले आहो, चांगल्याशी चांगला आहो. आणि जे दुष्ट आहेत, दुर्जन आहेत, आमच्यावर अन्याय अत्याचार करतात, त्यांच्याशी आम्ही त्याचप्रमाणे वागू. करू घातपात शत्रूहुनी. शत्रू जे तुमचा घातपात करत नाही त्याच्यापेक्षाही जास्त घातपात आम्ही करू. अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती. आम्ही इतके चांगले आहो
आम्ही अमृताहूनही गोड आहोत. अमृत म्हणजे संजीवन देणारं, त्याच्यापेक्षा आम्ही गोड आहोत. आणि इतके कडू आहेत ते विष काय कडू राहील आमच्या पुढे. इतके आम्ही कडू आहोत. तुका म्हणे आम्ही अवघेची गोड, जयापुरे कोड त्याच्या परी. महाराज म्हणतात आम्ही सर्व वैष्णवजन हे सर्व गोड आहोत, अमृतासारखे गोड आहोत. तुम्ही आमच्याकडून जशी इच्छा करून घ्याल तसं तुम्हाला मिळेल. तुम्हाला आमच्याकडून चांगलं पाहिजे असेल तर तुम्हाला अमृतासारखं गोड मिळेल. आणि तुम्हाला जर वाईट पाहिजे असेल, तुम्ही आमच्याशी वाईटपणानं इच्छा करत असाल तर कडूपेक्षाही कडू आम्ही आहोत. बघा किती मोठा विचार महाराजांनी त्या काळामध्ये दिला. आणि या एकाच अभंगाने खूप मोठी क्रांती त्या काळामध्ये घडून आली. आणि एवढी क्रांती घडून आली की हा अभंग जेव्हा महाराज कीर्तनामध्ये आणि त्यांच्या भजनामध्ये म्हणायचे आणि सर्व भक्तगण हा अभंग जेव्हा गुणगुणायचे, तेव्हा सर्व भक्तगणांना आपली जाणीव व्हायची की आपण कोण आहोत. आपण विष्णूचे दास आहोत, आपण वैष्णवधर्मी आहोत, आपण सज्जन आहोत आणि सोबतच विष्णूचे दास आहोत. म्हणजे आपण अन्याय सहन करणारे नाही. आपण अन्यायाचा प्रतिकार केला पाहिजे. आणि अन्यायाचा प्रतिकार एवढा केला पाहिजे की शत्रूसारखं आपण तुटून पडलं पाहिजे, शत्रूपेक्षाही तुटून पडलं पाहिजे. आणि एखादा मदतीला आला त्याला मदत करायचं, आणि तो दुष्टपणानं वागत असेल तर त्याला काठीनेसुद्धा मारायचं. एवढं प्रबळ तत्त्वज्ञान महाराजांनी सांगितलं. आणि याचा परिपाक कसा झाला, जेव्हा महाराज त्या सर्व प्रांतामध्ये आपले भजनं कीर्तनं करायचे, पुणे सुफेच्या परागणामध्ये, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये गावोगावी जेव्हा कीर्तन करायचे, तेव्हा हे जी सर्व भक्तगण आहेत हे भक्तगण ऐकून तल्लीन व्हायचे. त्यांचं आत्मतेज उफाळून यायचं, त्यांचं आत्मतेज उफाळून यायचं. आणि आत्मतेजामध्ये स्फुल्लिंग निर्माण व्हायचं. आत्मतेजामध्ये स्फुल्लिंग निर्माण व्हायचा म्हणजे काय व्हायचं, स्वत्वाची जाणीव निर्माण व्हायची, स्वत्वाची जाणीव निर्माण व्हायची. आणि तोच भक्त म्हणायचं नाही, मी तर काही साधा नाही आहे, माझ्याकडे सर्व आहे, माझ्याकडे सत्प्रवृत्ती आहे, तेवढंच माझ्याकडे आत्मिक बल आहे. मग जे निद्रित अवस्थेमध्ये आत्मिक बल होतं ते आत्मिक बल जागं झालं. आणि महाराजांनी ते जागं केलं, महाराजांनी ते जागं केलं. आणि महाराजांनी ते एवढं जागं केलं की ते आत्मिक बल तुम्ही डोक्यामध्ये घ्या आणि हातामध्ये घ्या. आणि कोणी चांगला वागेल चांगलं करा, कोणी वांगला असेल त्याच्याशी 2 हात करा. आणि याचा परिपाक काय झाला, त्या काळामध्ये 2 प्रकारचे अन्याय आणि अत्याचार आपल्या भक्तगणावर होत होते. एक अन्याय आणि अत्याचार म्हणजे त्या काळामध्ये जे धर्ममार्तंड होते की ज्या मार्तंडाच्या त्रासाला कंटाळून हा भागवत धर्म वेगळा झाला. त्या धर्ममार्तंडाचा एवढा त्रास होता की ते सामान्य जनाला जगणं मुश्किल करायचे, सामान्य जनाला जगणं मुश्किल करायचे. पहिलेच तर आपत्ती, पीक नाही, हे नाही, ते नाही, हे सर्व करत असताना वेगवेगळ्या प्रकारे लुबाडणूक करायची. इतकी वेगवेगळ्या प्रकारे लुबाडणूक करायचे की सामान्य माणसाचं जगणं दुरापास्त व्हायचं. हे कर्मकांड करा, ते पूजा करा, ते अर्चा करा, या देवाची पूजा करू नका, या देवाच्या दर्शनाला जाऊ नका, अभ्यास करू नका, ग्रंथ वाचू नका, वाचन करू नका, हा तुमचा अधिकार आहे. म्हणजे जे काही चांगलं जगणं आहे ते तुमचं वाटायचं नाही. देवानं तुम्हाला असं जीवन जगा असं म्हटलं नाही, तुम्ही असं जीवन जगा आणि त्याप्रमाणे जगा. मग साहजिकच महाराजांचे ऐकल्यानंतर हे झालं, अरे आपण तर त्याच देवाचे अंश आहोत, जे जीवन जगतात तो जगण्याचा अधिकार आपला आहे. आत्मतेज त्यांचं प्रबळ झालं. आणि तो जो अन्याय आहे त्या अन्यायाचा प्रतिकार करण्याची शक्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. नाही तर काय बुवा, ठीक आहे, आपल्याला असंच सांगितलं असेल देवानं, आपल्या वाट्याला असंच असेल, आपण असंच जगू. म्हणजे तेच लोक निश्चित पडले होते. कसे पडले होते? निश्चित पडले होते. महाराजांच्या या उद्घोषाने त्यांचं आत्मबल काय झालं, प्रबळ झालं. आणि दुसरा अन्याय कोणता होता त्या काळामध्ये मी मगाच सांगितलं आहे. मुघल आले होते, औरंगजेबच्या आधी बाबरपासून मुघल आले होते. इकडे आदिलशाही होती, कुतुबशाही होती, निजामशाही होती. या आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाही, मुघलशाहीने सर्व काय केलं होतं, सर्व आपली पिळवणूक केली होती. इथली जी संपत्ती आहे ते संपत्ती गिळंकूट केली होती.
आपल्या सामान्य जनाचं जगणं मुश्किल केलं होतं. आज आपण झोपलेले आहो, उद्या आपण जिवंत राहू की नाही ही पंचायत होती. खायला अन्न नव्हतं, शिक्षण नव्हतं, प्यायला पाणी नव्हतं, मुलाबाळांच्या याची काही सुविधा नव्हती. अशा प्रकारचं त्रस्त जीवन त्यांनी केलं होतं. आणि आदिलशाहीची फौज यायची, निजामाची फौज यायची. रात्री आपण पेरलेलं जे धान्य आहे, पिकं आहे ते कापून घेऊन जायचे, घरदारा लुटून घेऊन जायची, जाळपोळ करायची. अशा प्रकारचं अन्याय अत्याचार. महाराज म्हणाले की हे आपले शत्रू आहेत, हा अन्याय अत्याचार आपण सहन करायचा नाही. तुम्ही हातात काठी घ्या, तुम्ही हातात काठी घेऊ शकता आणि तुम्ही त्यांच्या कपाळात मारू शकता. तुम्ही हातात शस्त्र घ्या, शस्त्र चालवा. आणि त्याचा परिपाक कसा झाला खरंच पाहता 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 ह्या सर्व लोकांनी हातात शस्त्र घेतले. आणि शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेकरता मावळ्यांची चमू जमा केली तेव्हा 1-2 नाही, हजारो मावळे धावत आले. ते कशामुळं धावत आले? या तुकोबारायांच्या या उद्घोषणामुळं, तुकोबाबाईच्या कीर्तन प्रवचनाच्या याच्यामधून हजारो मावळे जवळ आले. असे मावळे तयार झाले की त्यांच्यामध्ये आत्मबल आलं आणि जीव देण्याकरता, प्राण देण्याकरता ते मावळे तयार झाले. आणि त्यांना कळून चुकलं की हा जुलूम आहे, हा अन्याय आहे, हा अत्याचार आहे. हा अन्याय अत्याचार आपण मोडून काढलाच पाहिजे. आपले शिवाजीराजे अन्याय अत्याचार मोडून काढण्याकरता प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्यासोबत आपण राहिलं पाहिजे, त्यांच्या मागं आपण राहिलं पाहिजे. म्हणून स्वराज्य स्थापनेकरता तुकोबारायांनी मावळ्यांना एवढं प्रवृत्त केलं की हे सर्व मावळे, हे सर्व जे भक्तगण, हे सर्व भक्तगणच होते. दररोज रात्रीच्या कीर्तन प्रवचन येणारे ते महाराजांचे आप्तस्वकीय झाले, शिवाजी महाराजांचे आप्तस्वकीय झाले. एवढा हा जो अभंग आहे त्या काळामध्ये या अभंगाने तर खऱ्या अर्थानं जो म्हणतो की एवढी संजीवनी दिली. दोन्ही क्रांती केली या अभंगाने. आध्यात्मिक क्रांती केली आणि सामाजिक राजकीय क्रांती केली. सामाजिक राजकीय क्रांती तुम्हाला माहिती आहे. छोटेसे मावळे हातात काही नसताना एवढी मोठी स्वराज्याची स्थापना केली. आणि एवढा मोठा बलाढ्य मुघल औरंगजेब त्याला इथे निश्चित पाडलं, त्याला इथे निश्चित पाडलं. एवढी मोठी क्रांती ज्याला आपण राजकीय क्रांती म्हणतो, या राजकीय क्रांती या अभंगाने झाली. आणि आध्यात्मिक क्रांती किती झाली. प्रत्येक जो साधक तो समजून झाला की नाही, अहम ब्रह्मास्मी खलविदम ब्रह्म, मी ब्रह्मा आहे आणि ब्रह्म जसा शक्तिमान आहे तसाच मी शक्तिमान आहे. आणि जे चातुर्वर्णामध्ये जे अन्याय अत्याचार वगैरे जे होत होते, जुलूम होत होता, पिळवणूक होत होती, त्याच्या विरुद्ध बंड काढायला हे सर्व साधक तयार झाले. म्हणून महाराज म्हणतात, मऊ मेना हुन आम्ही विष्णुदास, कठीण व्रजास भेदू ऐसे. मेलो जीत असो निजोनिया जागे, जो जो जे जे मागे ते ते देऊ. भलं तरी देऊ गांडीची लंगोटी, नाठाळाची काठी देऊ माता. माय बापाहुनी बहुमायावंत, करू घातपात शत्रुहुनी. अमृत ते काय गोड आम्हा पुढे, विष ते बापुडे कडू किती. तुका म्हणे आम्ही अवघेची गोडी, जयापुरे कोड त्याचे परी. संत तुकाराम महाराज, संत तुकाराम महाराजांचा तत्वचिंतकानं अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी करून आपल्या समोर जे उद्धृत केलं आहे, महाराजांचं जे तुकाराम दर्शन आहे, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, शैक्षणिक परिस्थिती, आध्यात्मिक परिस्थिती, ह्या आध्यात्मिक परिस्थितीमधून संपूर्ण आपल्या भक्तांनी कसं तरून जायचं आणि हा भवसागर तरून गेल्यानंतर आपण आपलं कर्तव्य काय, आपलं इति कर्तव्य काय, काय करायचं, याकरता भक्तांच्या कल्याणाकरता महाराजांनी आपलं संपूर्ण जीवन खर्ची घातलं. आणि भक्तांच्या कल्याणाकरताच ही जी गाथा लिहिली आहे, या गाथेमधला जो एक एक अभंग आहे हे महाराजांचं खऱ्या अर्थानं समाज जीवनदर्शन आहे. महाराजांचं समाज जीवनदर्शन आहे. आणि हे जे अभंग आहेत महाराजांनी की मी मोठा खूप विद्वान आहे, ब्रह्मज्ञानी आहे,
मला लोकांनी खूप विद्वान म्हणावं, ब्रह्मज्ञानी म्हणावं म्हणून केलेले नाहीत. आपल्या साधकाचं, आपल्या भक्ताचं कल्याण व्हावं म्हणून सहज साध्या सोप्या शब्दामध्ये, त्याला समजेल अशा शब्दामध्ये महाराजांनी अभंगाची रचना केलेली आहे. आणि महाराज असं म्हणायचे की अभंग तुम्ही नुसतं वाचू नका, त्या अभंगाचं चिंतन करा, मनन करा आणि त्या अभंगामध्ये एकेका शब्दामध्ये जे जे सांगितलं आहे ते कार्यान्वित करा, त्याप्रमाणे तुम्ही काम करा. आता तुम्हाला किती अभंग म्हटला, मुंगी लहानपण देगा देवा, मुंगी साखर चरावा, मऊ मेना होणं, आम्ही विष्णुदासन तुम्ही पाठ केलं. अरे काय उपयोग त्याचा? काय ते पाठ पोपटपंची होईल पोपटासारखं. पोपटाला आपण जे सांगितलं तो बोलतो, ती पोपटपंची. पण पोपटाकडून त्याचं अनुपालन, त्याचा स्वानुभव होईल का? पोपटाकडून त्याचं अनुपालन, त्याचा स्वानुभव होणार नाही. म्हणून महाराज म्हणतात या अभंगाचा तुम्ही प्रत्येक शब्दाचा स्वानुभव घ्या आणि हे अभंग तुमचं जीवन जगण्यासाठी आहे. हे अभंग तुमचं जीवन जगण्यासाठी आहे. या अभंगाच्या प्रत्येक शब्दानुरूप तुम्ही जीवन जगा. जसं आपल्या भक्ताची सामाजिक परिस्थिती आणि आपल्या भक्ताची व्यावहारिक परिस्थितीमध्ये कसं आपल्या भक्तांनी वागावं याकरता महाराजांनी अभंग उद्घोषित केले. तसंच त्या काळामधली जे परिस्थिती पाहता आम्ही आताच सांगितलं की दोन प्रकारचे अन्याय व्हायचे. एक धर्म मार्तंडाचे अन्याय व्हायचे आणि एक जुलमी राजवटीचे अन्याय अत्याचार व्हायचे. धर्म मार्तंडाचे अन्याय अत्याचार एवढे व्हायचे की सामान्य माणसाला जीवन जगणं मुश्किल व्हायचं. आणि एवढा त्यांच्यामध्ये अहम असायचा, गर्विष्ठपणा असायचा की त्या अहम आणि गर्विष्ठपणामध्ये सामान्य माणसाची जीवन जगण्याची वाताहत होऊन जायची. म्हणून महाराज म्हणायचे की यांच्यामध्ये एवढा अहम आहे, एवढा हे आहे की हे सर्व करत असताना जो माझा परमेश्वर आहे त्या परमेश्वराचं स्मरणसुद्धा हे करू शकत नाहीत. मग काय कामाचं? हे म्हणतात की आम्ही वरच्या जातीमध्ये जन्मलेला आहो, आम्ही असे आहो तसे आहो. आणि खरंच जर आपण तशा जातीमध्ये जन्मलो असतो तर बापा मला नको अशी ही जात, मला नको असो हे जीवन, याच्यामध्ये मी जन्मलो तेच मला चांगलं आहे. म्हणून महाराज म्हणतात बरा देवा मी कुणबी केलो, नाही तरी दंभे असतो मेलो. बरा देवा मी कुणबी केलो, नाही तरी दंभे असतो मेलो. भले केले देवराया, नाचे तुका लागे पाया. विद्या असती काही तरी पडतो अपायी, सेवा चुकतो संताची, हेची नागवन फुकाची. गर्व होता ताठा, जातो यमपंते वाटा, तुका म्हणे थोरपण, नरक होती अभिमाने. बघा महाराज काय म्हणतात, बरा देवा कुणबी केलो. बरा देवा कुणबी केलो म्हणजे बरं झालं देवा, मला तू ह्या मोठ्याच्या धर्ममार्तंडांच्या पंक्तीमध्ये बसवलेलं नाही. मला कुणबी केलं म्हणजे मला थोडंसं खाली केलं. कुणबी केलं म्हणजे कसबी केलं. महाराज काय होते? कसबी होते. महाराजांकडे मोठी शेती होती, वाण्याचं दुकान होतं, महाजनकी होती. आणि त्या काळामध्ये आपला भारत देश कृषीप्रधान देश आहे. त्या काळामध्ये आपल्या भारत देशामधील आपल्या आताचा महाराष्ट्र म्हणून सर्व लोक जे आहेत ते लोक शेती करायचे, शेती कसायचे. आणि शेती कसणारा तो कोण? कसबी. शेती कसणारा तो कोण? कसबी. आणि शेती करणारा कसबी म्हणजे तो कुणबी. आणि नंतर सर्व समाजाची उपजीविका शेतीवर चालायची, शेती कसणारा कसबी. मग शेती करता जे जे लागत होतं, अवजारा लागायची, लोखंडाचे कामं लागायचे, याचे लागायचे, त्याचे लागायचे. मग समाज जीवनाप्रमाणे हे सर्व कसबी जे आहेत ते वेगवेगळ्या याच्यामध्ये विभागित झाले. मग त्याला या धर्ममार्तंडांनी जातीचं स्वरूप दिलं. परंतु महाराज म्हणतात की हे आम्ही जे सर्व आहोत, आम्ही सर्व कसे आहोत? कुणबी आहोत. आम्ही सर्वजण कसबी आहोत. आणि यामधूनच
कोणी काय झालं आहे, कोणी जसं मी सांगितलं की 2 हात तयार करायचं, शत्रूशी 2 वार करायचं. काय झाला, शत्रूशी 2 वार करणारा म्हणजे कोण? क्षत्रिय. शत्रूशी 2 वार करणारा म्हणजे क्षत्रिय. म्हणजे याच कुणब्यामधून काय झाला, याच कुणब्यामधून क्षत्रिय झाला. जे मावळे जे आहेत, हे मावळे सर्व कुणबी, हे मावळे सर्व क्षत्रिय. म्हणून महाराज म्हणतात की बरं झालं देवा मला कुणबी केलं, म्हणजे मला खालच्या स्तरावर जन्म दिला हे चांगलं झालं. तू जर मला यांच्यासारखा मोठ्या स्तरावरचा जन्म दिला असता तर यांना जसा दंभ आहे, यांना जसा अभिमान आहे, मी या वरच्या जातीत जन्मलेलो आहे, म्हणजे यांना काय आहे, गर्व आहे, यांना अभिमान आहे. आणि या गर्वाच्या अभिमानाच्या डौलातच यांचं पूर्ण जीवन चाललेलं आहे. आणि यांना एवढा गर्व आहे, एवढा अभिमान आहे, त्या डौलामध्ये त्यांचं पूर्ण जीवन जातं आहे. आणि हे सर्व करत असताना जो आपला जगनियंत परमेश्वर आहे त्याचं ध्यान चिंतन करण्याची सुद्धा यांना आठवण येत नाही. आणि मला खरंच जर तसं त्या याच्यात जर केलं असतं तर नको नको बाबा, मला हे असं नको, फार चांगले ते उपकार केले, मला त्या जातीमध्ये जन्माला घातलं नाही, मला या चांगल्या गुण्यागोविंदांना राहणाऱ्या लोकांच्या जातीमध्ये जन्माला घातलं. मग महाराजांना काय झाला, आनंद झाला. महाराज त्या आनंदामध्ये नाचायला लागले, महाराज त्या आनंदामध्ये नाचायला लागले आणि परमेश्वराच्या चरणी लोटांगण घेऊ लागले. का, भरा देवा कुणबी केलो, नाही तर दंबे असतो मेलो. म्हणजे या धर्ममातंडासारखं मला केलं असतं तर माझा जन्म वाया गेला असता. माझ्या पंढरीनाथाचं दर्शन आणि त्याचं नामस्मरण माझ्याकडून झालं नसतं. मी खूप गर्विष्ठ झालो असतो, ताठर झालो असतो. अत्यानंदाने ते नाचायला लागतात आणि परमेश्वराच्या चरणी लोटांगण घेतात. आणि हे सर्व करत असताना मला थोडीशी काही विद्या आली असती तर मी त्याचा उपयोग चांगला केला नसता, त्या विद्येचा उपयोग अपायी केला असता. कारण हे जे वरच्या जातीमधले धर्ममार्तंड आहेत हे स्वतःला विद्वान समजायचे, 4 धर्मग्रंथ वाचायचे आणि त्या धर्मग्रंथामध्ये काय आहे ते खालच्या लोकांना कळू द्यायचे नाहीत. एखादा आपल्यापैकी धर्मग्रंथ वाचत असेल तर त्याला वाचू देत नव्हते. तुकाराम महाराजांनाच जर धर्मग्रंथ तुकाराम महाराजांनी वाचायला सुरुवात केली तर तुकाराम महाराजांचं हे ग्रंथ वाचण्याचं काम नाही, तुकाराम महाराजाला पाप लागेल इथपर्यंत महाराजांना लोकांनी छळलं. पण महाराजांनी एवढं अध्ययन त्या काळामध्ये हे जे वरिष्ठ धर्ममार्तंड आहेत यांनी कोणीही केलं नव्हतं. महाराजांनी सर्व वेद वाचले, वेदांत वाचले, संहिता वाचल्या, ऋचा वाचल्या, पुराण वाचले, रामायण वाचलं, महाभारत वाचलं, जीवन दर्शन वाचलं. आणि नुसतं वाचलंच नाही तर त्याचा स्वानुभव केला, त्याची अनुभूती घेतली. म्हणून महाराज म्हणतात की तू जर मला असं हे केलं असतं की मला त्या विद्येचा काय आला असता, गर्व आला असता. आणि त्या विद्येच्या गर्वानं माझ्याकडून जनमान्याचं कल्याण झालं नसतं तर त्याचं काय झालं असतं, हित झालं असतं. आणि माझ्या हातून संताची सेवा झाली नसती आणि मी लोकांची काय केली असती, फसवणूक केली असती. मी लोकांची फसवणूक केली असती आणि मला गर्व आला असता. आणि त्या अभिमानामध्ये मी जीवन जगलो असतो आणि अभिमानामध्ये जीवन जगून माझं पूर्ण जीवन त्या अभिमानाच्या डौलात गेलं असतं. म्हणजे मी नरकात गेलो असतो, म्हणजे मला दुर्गती प्राप्त झाली असती. आणि महाराज म्हणतात की बरं झालं मला त्याच्यामध्ये ठेवलं. पुन्हा अजून म्हणतात की थोडंसं जरी मला वरच्या याच्यात जरी टाकलं असतं की हा बघा महाराजांना तो दंभ, द्वेष आणि अभिमान एवढा मर्मी लागला. का लागला असेल बरे? कारण त्या काळामधलं समाज जीवन जर बघितलं की ह्या लोकांनी एवढी छळलं, लोकांना एवढी पिळवणूक केली आणि त्यांच्यामध्ये एवढा गर्व होता, एवढा अभिमान होता, एवढा ताठरपणा होता की त्या गर्वामध्ये, अभिमानामध्ये, ताठरपणामध्ये हा सारा खालचा जो समुदाय आहे हा निश्चित पडून राहत होता. त्यांना वर उठून उभं राहायची सुद्धा हिंमत होत नव्हती. म्हणून महाराज म्हणतात अशा प्रकारचं जन्म मला नको, बरं झालं देवा मी नरकात गेलो असतो आणि हे सर्व करत असताना यमपंथे वाटा म्हणजे यमाच्या दारात गेलो असतो. म्हणजे महाराजांनी केलं की
म्हणजे मी दुर्गतीला प्राप्त झालो असतो. आणि महाराज देवाचे आभार मानतात. बघा, आपल्याला जर असं झालं असतं की नाही, मला तू जन्म सामान्य एखाद्या शेतकऱ्याच्या घरात दिला आणि एखाद्या मोठ्या जमीनदाराच्या एखाद्या मोठ्या कुटुंबाच्या घरात जन्म दिला असता, देवाने जर तुमच्याकडे ठेवलं असतं की तुम्हाला इथं पाहिजे की तिथं पाहिजे, काय तुम्ही सहज म्हटलं असतं नाही ठीक आहे, या जन्मात जरी दिलं तरी पुढच्या जन्मात मला तिथे जन्म दे जा, आहे ना. म्हणजे काय, म्हणजे या जन्मात मी समाधानी नाही आणि पुढच्या जन्मात तुम्ही तिथे देणार, तिथे मला समाधान मिळेल, तिथे मला चांगली संपत्ती मिळेल, तिथे मला प्रतिष्ठा मिळेल, तिथे मला मान मरातब मिळेल, आहे ना. पण महाराज म्हणतात नाही, ही मला कशाचीही अभिलाषा नाही. बरं झालं देवा मला कुणबी केलं आणि या कुणबीमधूनच मी माझ्या जनाचा उद्धार करतो, या कुणबीमधूनच मी माझ्या मनाचा उद्धार करतो आणि या कुणबीमधूनच मी माझ्या आत्म्याचा उद्धार करतो आणि या कुणबीमधूनच मी माझ्या पांडुरंगाचं स्मरण करतो, पांडुरंगाचं दर्शन करतो. कारण महाराजांना कळून चुकलं होतं की ह्या सर्व याचा जगनियंता आपला परमेश्वर पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाचं नित्यनमानं स्मरण व्हावं, त्या पांडुरंगाचं नित्यनमानं चिंतन व्हावं, त्या पांडुरंगाचं नित्यनमानं दर्शन व्हावं, ते मला पाहिजे आहे. आणि तो पांडुरंग चराचरामध्ये वास करतो आहे आणि ते चराचर माझे सर्व भक्तगण आहेत. मग ह्या चराचरामध्ये वास करणाऱ्या पांडुरंगाच्या स्वरूपाचं भलं व्हावं, त्यांना मदतीचा हात मिळावा, त्यांचं जीवनमान उंचावता यावं, त्यांचं आत्मिक बल वाढवता यावं आणि त्यांना चांगलं धष्टपुष्ट, शरीरानं धष्टपुष्ट, मनानं धष्टपुष्ट आणि आत्मिक बलानं धष्टपुष्ट करता यावं, हे सर्व मला तू कुणबी केल्यामुळं झालं. म्हणून देवा तुझे माझ्यावर खूप उपकार आहेत, मला आनंद झाला आहे, आनंदानं नाचायला लागले, परमेश्वराच्या चरणी लीन व्हायला लागले. आता संपवायचं, आता तुमचं हरिपाठाची वेळ आली, ठीक आहे, सांगत जा. कारण आमचे आता एकदा तुकाराम महाराजांचा उद्घोष सुरू झाला की महाराजांना जे जे सांगायचं होतं पोट तिडीकेने, तसंच आता इथे बसल्यानंतर महाराजांना त्या काळामध्ये जे सांगा वाटत होतं, जो तेवढा त्यांनी अट्टहास केला, त्याला आपण उपद्व्याप म्हणू, तो उपद्व्याप इथे बसल्यानंतर गाथासमोर असल्यानंतर करावासा वाटतो. आणि महाराजांची तुकाराम गाथा ही खऱ्या अर्थानं जीवनदर्शन आहे, खऱ्या अर्थानं जीवनदर्शन आहे. ह्या जनता जनार्दनाचं कल्याण होण्याकरता महाराजांनी हे जीवनदर्शन तयार केलं आणि तुम्हा आम्हासाठी आजच्या या काळामध्ये हे अभंग इथे उद्घोषित केलेले आहेत. या अभंगाचं आपण पारायण तर करताच आहे ना. आपण पारायण केल्यानंतर त्या ओळीचं आपण चिंतन करा, त्याचं आपण मनन करा आणि चिंतन मनन झाल्यानंतर त्या ओळीचा एक एक शब्द महाराजांनी का बरं एवढा उपद्व्याप केला असेल, का एवढे कठीण शब्द घालत असेल. महाराज आहेत आणि काळी मारा म्हणतात. आजीबाई म्हणतील अरे बाबा कोणते महाराज, महाराज तर म्हणतात बुवा असं असं करा, हे नका करू, प्रेम करा. आणि हे कोणते महाराज आहेत, काळी हातात घ्या आणि डोक्यावर मारा, हे कोणते महाराज आहेत. हे कोणते महाराज आहेत, हातात तलवार घ्या म्हणतात आणि शत्रूशी लढा. नाही, मग महाराजांनी हेच खरं महाराजत्व सांगितलेलं आहे. हेच आपले खरे तुकाराम महाराज आहेत, हेच आपले खरे तुकाराम महाराज आहेत. चांगल्याशी चांगले वागा, वांगल्याशी वांगलेप्रमाणे वागा. आणि समाज जीवनामध्ये सुद्धा तुम्ही जर नुसतं चांगलं चांगलं वागत राहिले तर लोक तुम्हाला दुबळा समजतील. आपण सज्जन राहावं पण दुबळं राहू नये. आपण सज्जन राहावं, सज्जना सज्जन, पण दुबळं राहू नये. एखादा आपल्यावर आघात करत असेल, एखादं त्याच्या आघाताला प्रतिआघात करण्याची शक्ती आपल्यामध्ये आपण निर्माण केलीच पाहिजे. हे तुकारामाने आपल्याला इथे सांगितलेलं आहे. हेच खरं तुकाराम दर्शन आहे. आजच्या या पुष्पाला मी इथे विराम देतो. आजचं हे पुष्प मी संत वासुदेव महाराजांच्या चरणी, वैकुंठवासी पंजाबराव भाऊंच्या चरणी आणि वैकुंठवासी माझ्या मातुश्रीच्या चरणी अर्पण करतो. त्यांना विनम्र
अभिवादन करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. संत ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. संत गजानन महाराज की जय. संत वासुदेव महाराज की जय. पंजाबराव भाऊ की जय. मातोश्री की जय. हरि ओम. शांति शांति शांति.